गुड मॉर्निंग भावांनो. आपल्याला मित्राचा फोन आलता अचानक, यो गाडी भरायची आहे सांगोल्याला म्हणून. आता चाललोय सांगोल्याला गाडी भरायला. या भावाची गाडी आहे, आपली काय गाडी नाही. तर इव्हेंट असला खूप छान होता ना, मन तर काय वेगळंच होतं, पण काय करू शकत नाही आपण. तर सकाळी गडबडीत आपण बाहेर आल्यामुळे आपल्याला काय व्हिडिओ करायचा टाइम पण भेटला नाही. तर अजून इथून 60 किलोमीटर सांगोला राहिलाय, पोहोचले लवकर. आणि काय भरायचं चालू ते पण शेवट ब्लॉगच्या एंडिंगला दाखवेन. आणि आपला पहिला ब्लॉग असल्यामुळे काय आपल्याला जमेल का नाही काय सांगता येत नाही. तरी पण प्रतिसाद असावा तुमचा इंस्टा फॅमिलीचा. तर भावाने इव्हेंट कसा आहे भावा, आपल्याला कमेंटमध्ये लवकरच नक्कीच सांगा. गाडी पळवण्याचं कारण टोल नाका उडवून झालेलं आहे, त्यामुळे बैल भरून झालता. पण मित्र कोल्हापुरातून येऊन सांगोल्यात बैल घेण्यासाठी खास आलता. त्याला नादच आहे तसा, बैलगाडा म्हणजे विषय झाला आहे. गाडी भरून पुढं आलोय, टोल नाका उडवून पळण्याच्या तयारीत आहे. हे काय जोड काही विषय नाही, जीवाला जीव देणारे काही मेंबर आहेत हो. विषय हार्ड कसे आहे जोड. आशीर्वाद नवीन दिवसात रोज एक नवीन गावात मिळण्यासाठी नशीब लागते. हे बोलतं ड्रायव्हिंग त्याच्यातच मिळतं. नवीन गावातून सूर्योदयाचा आशीर्वाद घेणं म्हणजे हे भाग्यवानाची गोष्ट आहे. एकदा आलो नांदरे म्हणतात टोल नाक्यावर सांगोल्यामध्ये. इथे काय मामा लोक होते, त्यांचं काय तुम्हाला माहितीच आहे, 50ची कुत्री आपला विषय हे बघा. तिथे पण गाडी माग गाडी लावून टोल नाका ओढून आलेला आहे पुढे. काय आपल्या रोजची सवय लागल्यागतच आहे. गाडी वगैरे खाली करून आता निघालोय घराकडे. आता सध्या आहे कोल्हापूरमध्ये. नाईटला ड्रायव्हिंग करणे ही फिलिंगच वेगळी आहे हो. विषय हार्ड. तर भावाने एकदाच सांगलीत आपण पोचलेलो आहे. आता इथून घर आहे 3 ते 4 किलोमीटर राहिलेलं आहे. लवकरच घरात जाऊन आता झोपणार आहे, खूप वैताग आलेला आहे. तर भावांनो आपण आता एकदाच घरी पोहोचलोय. आता आपण झोपून टाकणार आहे, खूप वैताग आलेला आहे. भाऊ पण चाललाय त्याच्या घरला. चला भावांनो, व्हिडिओ कसा झालाय, ब्लॉग कसा झालाय आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा.